आरोग्यपूर्ण भरजरी सदाहरित सुख गुंफलेल्या गोडीचं उत्साही आणि भरभराटीचं विजय आयुष्य लाभावं म्हणून उभारावी ती गुढी। तर असा हा चंद्र आणि सौर कालगणनेच्या मेळातून तयार करण्यात आलेल्या अलौकिक अशा भारतीय कालगणनेच्या नववर्षाचा हा पहिला दिवस। चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात हिंदू नववर्षाची सुरुवात गुढीपाडव्याने होते। गुढीपाडवा हा 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे। हा शुभ दिवस मंगळवारी 9 एप्रिल रोजी सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला। या दिवशी घरोघरी गुढी उभारण्यात आली। असत्यावर सत्याचा विजय म्हणून या गुढीकडे पाहिले जाते। गुढी म्हणजे विजयाचा ध्वज आहे। हा ध्वज फडकवल्याने सुख समृद्धी येते अशी श्रद्धा आहे। कोणतीही नवी गोष्ट सुरू करण्यासाठी हा दिवस शुभ मानतात। जरीचा खण गुढीला वैभवशाली रूप देते तर साखरेची गाठी गोडवा दर्शवते। आर्थिक गुढीचा पाठ आणि काठी योग्य असेल आणि आपण कडू अनुभवाचा कडुनिंब चाखलेला असेल तर साखरेच्या गाठीचा गोडवा अधिक रंगत आणतो। गुढीला लावलेली कडुनिंबाची डहाळी हे आरोग्याचे प्रतीक आहे। निरोगी आयुष्यासाठी आपल्याला कडू असणाऱ्या परंतु आरोग्यासाठी लाभदायक असणाऱ्या कडुनिंबाची मदत घेणे आवश्यक आहे असे भारतीय संस्कृतीचे महत्त्व पटवून देणारा गुढीपाडवाचा सण आहे। मराठी वर्षाचा पहिला दिवस चैत्र प्रतिपदेपासून अमरावतीकरांचे आराध्य दैवत अंबादेवी व एकविरा देवी मंदिरात चैत्र नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। शारदीय नवरात्रीप्रमाणेच सर्व धार्मिक विधी चैत्र नवरात्रातही आयोजित केले जात आहे। अंबादेवी मंदिरात घटस्थापना होते, मात्र एकविरा देवी मंदिरात घटस्थापना होत नाही। त्याऐवजी नवचंडी याग केला जातो। त्याची पूर्णाहुती अष्टमीला होणार आहे। दोन्ही मंदिरात मांगल्याचे प्रतीक असलेली गुढी उभारण्यात आली असून या दरम्यान इतरही धार्मिक विधी सुरू आहे। श्री अंबादेवी मंदिरात सप्तशती पाठ, होम हवन, प्रवचन, प्रतिकात्मक राम जन्म पाळणा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। तर एकविरा देवी मंदिरात अभिषेक, पूजा, गाभाऱ्याची सजावट आदींसह दैनंदिन धार्मिक विधी सुद्धा करण्यात येत आहे। तसेच मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र जन्म सोहळा हा श्री रामांच्या तैलचित्राचे पूजनच करून साजरा केला जातो असे विश्वस्तांच्या वतीने सांगण्यात आले आहे। तर तृतीयेपासून नवचंडी यागाला सुरुवात होणार आहे। त्याची पूर्णाहुती 16 एप्रिल रोजी होणार। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।